बाष्प वाढलं की तापमान आणखीन जास्त भासतं, इत्यादी इत्यादी. जमिनीलगतची हवाही तापते, तापून वर जाते आणि समुद्रावरची हवा त्या जागी येते म्हणून वारा वाहतो. सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी यांच्या तिथे वसणाऱ्या प्रजातींमध्ये आपापसात आणि अंतर्गत अशा वेगवेगळ्या अनोन्य क्रिया, इंटरॅक्शन्स होत असतात. त्यामुळे त्या साऱ्यांचा मिळून एक जीवसमूह किंवा ज्याला बायोटिक कम्युनिटी असं इंग्रजीमध्ये म्हणतात, ती तयार झालेली असते. या जीवसमूहात आणि अजैव घटकात अनोन्य क्रिया सुरूच असतात आणि कोणत्याही विशिष्ट वेळी त्यांच्यामध्ये एक संतुलन तयार झालेलं असतं. या जैव आणि अजैव घटकांपैकी कुठल्याही घटकात गतिमान संतुलन असणारी ही परिसंस्था किंवा इकोसिस्टम बनलेली असते. जसं एखाद्या तळ्यामध्ये त्याचा काठ आणि त्याचा बॉटम, तळ, या ठिकाणच्या जमिनीचे गुणधर्म, त्यातून पाण्यात उतरणारे क्षार, पाण्याचे रासायनिक भौतिक गुणधर्म, हवामान, या सगळ्याचमुळे एक विशिष्ट रचना असलेला जीवसमूह त्या तळ्यामध्ये बनलेला असतो. यांच्यापैकी कोणत्याही घटकामधले छोटेसे का होईना पण गुणात्मक संख्यात्मक बदल जेव्हा होतात, तेव्हा एक संतुलनाची नवीन पातळी त्या परिसंस्थेमध्ये गाठली जाते. एक इंग्लिश प्रेमकवी पर्सी शेले, तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित, पण जुना कवी आहे, जुन्या जमान्यातला कवी आहे. त्यांनी म्हटलं होतं, "दाउ कान्स्ट प्लक अ फ्लावर विदाउट ट्रबलिंग अ स्टार." कवी कल्पना वाटते कदाचित की तुम्ही एखादं फुलही तोडू शकत नाही जोपर्यंत एखाद्या ताऱ्याला धक्का पोचवत नाही. ही खरं तर कवी कल्पना नाही आणि त्यातल्या त्यात पारिस्थितिकी इकॉलॉजी मध्ये हे सत्य आहे. आपण तळ्याचं उदाहरण घेतलं होतं, तेच उदाहरण थोडंसं पुढे घेऊया. एक 30 मिनिटाचं वादळ जर त्या ठिकाणी झालं तर पाण्याची घुसळण होते आणि कार्बन डायऑक्साईड, कर्बोदकी प्राणील वायू, हा थोडासा जास्त प्रमाणामध्ये पाण्यामध्ये विद्राव्य होतो. तो तसा झाला की प्रकाश संश्लेषणातून तो शोषून घेऊन थोडं जास्त अन्न तयार केलं जातं. ते अन्न खाण्यासाठी थोड्या अधिक संख्येने प्राथमिक भक्षक, प्रायमरी कन्झ्युमर्स किंवा प्राणी, लहान प्राणी, हे तिथे जास्त संख्येने तयार होतात. हे पॉसिबल होतं, हे शक्य होतं कारण हे प्राणी जे आहेत हे प्रजनन अतिशय वेगाने करतात. त्यांची संख्या वाढते. त्यांची संख्या वाढली की त्यांना खाणाऱ्या छोट्या माशांची संख्या वाढते. त्यांची संख्या वाढली की मोठे मासेही जास्त खातात. या सगळ्यांची विष्ठा किंवा त्यांची मृत शरीर ही पाण्याच्या तळाशी जातात. तिथे त्यांचं विघटन होतं. या विघटनातून आणि प्राण्यांच्या श्वासोच्छवासातून जो कार्बन डायऑक्साईड अधिक प्रमाणात थोडासा बाहेर पडतो, तो पुन्हा एकदा प्रकाश संश्लेषणात वापरला जातो. अशा रीतीने त्या अर्ध्या तासाच्या वादळामुळे एक ऊर्जेची नवीन पातळी त्या परिसंस्थेमध्ये निर्माण होते. तर याच्यानंतरची संकल्पना आहे इकॉलॉजिकल निश, ज्याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. त्याला मी म्हटलेलं आहे पारिस्थितिक परमस्थान, आढळ स्थान. प्रत्येक वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीव यांच्या काही कारिक आणि वर्तणुकीय मर्यादा ज्या आहेत, त्यांच्यामुळे त्यांचं परिसंस्थेमधलं एक स्थान निर्माण झालेलं असतं, ज्याला आपण हे परमस्थान म्हणतो. यात अवकाशी परमस्थान किंवा स्पॅशियल निश ज्याला म्हटलं जातं, ती अंतिम वितरण स्थान किंवा अल्टिमेट डिस्ट्रीब्युशनल युनिट असतं. याशिवाय आहारीय परमस्थान किंवा ट्रोफिक निश ज्याला आपण म्हणू शकतो, ते म्हणजे तो विशिष्ट प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव काय खातो आणि स्वतः कोणाचं भक्ष्य बनतो याच्यावरती ठरत असते. या सगळ्याबरोबर हॅबिटॅट, वसतिस्थान किंवा अधिवास
असं ज्याला म्हटलं जातं, ते सुद्धा या निशमुळे किंवा परमस्थानामुळे ठरतं. आणि त्या प्राण्याच्या वनस्पतीच्या ज्या काही सवयी आहेत त्या त्यांचा व्यवसाय या स्वरूपामध्ये आपण त्यांना म्हणू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण एक साधं गांडूळ पाहूया. आता हे गांडूळ माती खातं. माती का खातं? कारण त्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ, ऑर्गॅनिक मॅटर असतं, जे इतर प्राण्यांची विष्ठा किंवा खाली पडलेला पालापाचोळा जेव्हा कुजत असतो तेव्हा त्याच्यापासून निर्माण होणारे सेंद्रिय पदार्थ आणि त्यात असणारे अर्थात जीवाणू हे त्यांचं अन्न असतं. तर हे अन्न खात ते जमिनीमध्ये पोखरण तयार करतात, बरो तयार करतात आणि ज्या वेगात ती ही माती खातात त्याच वेगामध्ये विष्ठा बाहेर टाकतात. आता ह्या विष्ठेमध्ये त्यांनी स्त्रवलेली वेगवेगळ्या प्रकारची पाचक स्त्राव असतात. त्याशिवाय माती मातीचे कण आणखीन बारीक करून ते या विष्ठेमध्ये फेकले जातात बाहेर आणि म्हणून वनस्पतींच्या दृष्टिकोनातून वाढीसाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं हे खत त्या ठिकाणी बनत असतं. शिवाय आर्द्रता धरून ठेवली जाते, हवा खेळती राहते आणि म्हणून गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र असं मानलं जातं. या गांडुळांना त्या ठिकाणचे बेडूक, सरडे, साप, पक्षी हे खात असतात. आता या सगळ्यामुळे मृतोपजीवी, त्यांना खाणारे प्राथमिक भक्षक, त्यांना खाणारे द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि सरतेशेवटी शिखर भक्षक अशा अन्न साखळ्या तयार झालेल्या असतात. थोडक्यात याचा अर्थ असा होतो की प्रत्येक सजीव हा निसर्गाकडून काहीतरी घेत असतो आणि काहीतरी त्याला परत देत असतो. जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा आपल्याला थोडा प्रश्न पडतो की माणसाचं नेमकं परमस्थान काय आहे निसर्गामध्ये. हे थोडंसं गूढ आहे. याचं कारण असं की माणूस कुठेही आपलं घर बांधू शकतो. कुठेही याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानामध्ये, अगदी सिव्हिअरेस्ट हवामान सुद्धा त्याला चालतं. तो तिथे वस्ती करू शकतो. एस्किमोज वगैरे तुम्हाला माहिती आहेत की ते उणे काही अंश तापमानामध्ये सुखेनैव राहतात. माणूस काहीही खातो. सगळ्यांना माहिती आहे की कोविड-19 हा प्राणीजन्य विषाणू रोग आहे आणि तो कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांना खाण्यामुळे कदाचित आता नव्याने अस्तित्वात आला. पुन्हा त्याला स्वतःला भक्षक नाहीत कोणी. नॅचरल प्रिडेटर्स, नैसर्गिक भक्षक माणसासाठी नाहीत. एखादा वाघ माणसाला खाईलही, परंतु ते त्याचं नैसर्गिक भक्ष्य नक्कीच नसतं. याशिवाय माणसाची निश किंवा परमस्थान हे चांगल्या रीतीने आपल्याला ओळखता येत नाही. याचं कारण म्हणजे माणूस स्वतः निसर्गाकडून फक्त घेतो, परत काही देत नाही. पण या व्यतिरिक्त माणसाची अशी खोड आहे की निसर्गावरती प्रत्येक गोष्टीत मात करायची. नैसर्गिक रीतीने तयार झालेले परजीवी किंवा पॅरासाइट्स हे जेव्हा केव्हा हल्ला करतात तेव्हा त्यांच्या पासून संरक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधं निर्माण केलेली आहेत आणि ते रोग आपण टाळतो. मेटाबॉलिक डिसीजेस जसं डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, हायपरटेन्शन, तर अशा रोगांवरती आपण बऱ्यापैकी मात करताना कचरत नाही. वेगवेगळ्या प्रकारची अवजार, वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान सतत पुढारलेली आपण निर्माण करत आलेलो आहोत. इथे मला एक मजेदार गोष्ट आठवते शेख चिल्लीची. त्या गोष्टीमध्ये असं आहे की हा शेख चिल्ली एकदा झाडाच्या फांदीवरती बसला आणि त्या फांदीच्या बुडाशी घाव घालून ती फांदी तोडायला लागला. ध्यानात घ्या, माझ्या मते मनुष्य जात या शेख चिल्ली सारखी आहे. निसर्गावरती निरनिराळ्या प्रकारच्या पद्धतींनी
वार करत राहणं हे आपलं काम आहे. सुरुवातीला आपण नखानी फक्त खोदून खोदून ती फांदी तोडायचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर आपण दगडांनी घाव घातले. त्याच्यानंतर आपण धातूच्या अवजारांनी घाव घालायला सुरुवात केली. हळूहळू तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करून आपण करवत बनवली. मग त्यानंतर त्या करवतीला इलेक्ट्रिसिटी, विजेची ऊर्जा देऊन आणखीन जोरामध्ये कापायला सुरुवात केली. पण शेवटी होणार आहे काय? जेव्हा केव्हा फांदी कापली जाईल तेव्हा माणूस खालीच येणार आहे. मानव जात खाली येणार आहे. याचं एक दुसरं कारण असं आहे की निसर्गामध्ये प्रत्येक प्रजातीसाठी, जातीसाठी एक कॅरिंग कपॅसिटी किंवा ज्याला आपण म्हणूया धारणा क्षमता ती असते. आता ही धारण क्षमता जी आहे ती कशामुळे ठरते? तर सभोवतालच्या अजैव जैव घटकांच्या रेट्यामुळे ठरते की जास्तीत जास्त किती संख्येने ती विशिष्ट प्रजाती त्या विशिष्ट अधिवासामध्ये राहू शकते. तर वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांची विपुलता, शत्रू किती आहेत आजूबाजूला, प्रजननाचं प्रमाण कसं आहे, या सगळ्यामुळे गणसंख्याचं नियंत्रण केलं जातं. उदाहरण पुन्हा आपण घ्यायचं झालं तर गांडुळाचंच पुढे घेऊया. किंवा मातीचा भुसभुशीतपणा किती आहे, त्यात आर्द्रता किती आहे, त्यात खाण्याचे म्हणजे सेंद्रिय पदार्थ किती आहेत, मातीची अल्काम्लता किंवा पीएच ज्याला म्हटलं जातं ती काय आहे, मातीमधले आणखीन मातीच्या बाहेरून माती चोच घालून या गांडुळांना उचलणारे पक्षी किती आहेत. अशा अनेक घटकांनी गांडुळांच्या संख्येवरती नियंत्रण राखलं जातं. हे नियंत्रण राखताना त्यांचा जन्मदर, मृत्यूदर, त्यांची प्रजनन क्षमता किंवा त्यांचा आयुर्मान याच्यावरती नियंत्रण मिळवलं जातं निसर्गाकडून. आता पाहूया मानवावरती काय नियंत्रण आणि कसं ते राखलं जातंय. आपल्याला आढळेल की माणसाच्या लोकसंख्येवरती नियंत्रण असू शकतच नाहीये. कारण का? तर आपण ही बंधनं झुगारून देतोय. जेव्हा अधिक प्रमाणामध्ये गर्दीमध्ये कुठलाही वनस्पती किंवा प्राणी राहतो तेव्हा आपोआपच त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात. त्यावरती आपण नियंत्रण मिळवतो. त्यांचे भक्षक तयार, आपले कोणी भक्षक नाहीत. या व अशा अनेक गोष्टींमुळे कॅरिंग कपॅसिटी किंवा ज्याला आपण धारण केलं आहे ती माती मात्र आपल्याला इथे आढळत नाही. आणि म्हणून लोकसंख्या आपली अमर्याद वाढते आहे. तुम्हाला इथे दोन ग्राफ्स दिसत आहेत. पहिल्या ग्राफमध्ये डावीकडच्या ग्राफमध्ये तुम्हाला दिसतंय ते 1800 पासून ते 2100 पर्यंत वाढ लोकसंख्येची कशी होणार आहे. अर्थात पुढची प्रोजेक्शन्स आहेत, 2000 नंतरची प्रोजेक्शन्स आहेत. पण आपल्याला असं आढळतंय की जर आपण खरोखरीच विलिंगली प्रयत्नपूर्वक लोकसंख्येवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित 7.3 बिलियन एवढी लोकसंख्या. तर आता उजवीकडचा जर तुम्ही ग्राफ बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं आढळेल की लोकसंख्येमध्ये चीन सगळ्यात पुढे आहे, पहिल्या क्रमांकावरती आहे. त्याच्या खालोखाल भारत आहे. पण जर आपण याच्या पुढचा ग्राफ बघितला तर याच्यामध्ये 2000 ते 2050 पर्यंत काय परिस्थिती असू शकेल याचा अंदाज घेतलेला गेलाय. आणि आपल्याला दिसेल की चायना, चीनची जी काही पॉप्युलेशन आता आहे, लोकसंख्या आता आहे, ती लोकसंख्या जवळजवळ जास्तीत जास्त लेवलपर्यंत, पातळीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यानंतर ती खाली उतरणार आहे थोडीशी. म्हणजे असं आपल्याला दिसून येतं ग्राफवरनं की 2050 साली साधारणपणे 1.4 बिलियनच्या आसपास ही लोकसंख्या राहणार आहे. आणि त्याच वेळी भारताची लोकसंख्या मात्र 1.6 बिलियन एवढी असण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे. तर
मी काल संध्याकाळी 7 वाजता भारताची लोकसंख्या बघितली. ती होती 139,52,30,920 आणि जगाची लोकसंख्या आहे त्याच वेळी 779,13,03,40. म्हणजे प्रत्येक 7 माणसांच्या मध्ये एक भारतीय असणार आहे जगामध्ये. आणि ही संख्या आपली वाढत चाललेली आहे. आणि माझ्या मते हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. किंबहुना आपण जेव्हा विषय बघतो आहोत की कोविड सारखे आपत्ती ह्या का येत आहेत, तर त्यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा जो मुद्दा आहे तो हा लोकसंख्या वाढ हा आहे. तर प्रत्येक सेकंदाला ही लोकसंख्या वाढते आणि या अनर्थाचं मूळ वाढती भूक, वाढती तहान, त्यातून भोगवाद जो आपल्यामध्ये आलेला आहे जोरात, या सर्व कारणांमुळे नैसर्गिक संपत्तीवरती जास्त ताण येत चाललेला आहे. खर तर भारतीय तत्वज्ञान हे कृतज्ञवादाचं आहे. किंबहुना सर्वच पूर्वेकडचे देश हे कृतज्ञतावाद मानतात. थोडक्यात सांगायचं तर सकाळी उठून आपण एक छोटीशी प्रार्थना म्हणत असतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आणि त्याच्या थोडस पुढे जर तुम्ही ऐकलं असेल कधी, तर समुद्र वसने वसने लक्ष्मी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुद्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. मी आता पाय ठेवणारे तुझ्यावरती, मला क्षमा कर. थोडक्यात काय म्हणायचंय मला, की आपण साधारणपणे कृतज्ञवाद आपल्याकडे जास्त आहे आणि युरोपियन तत्वज्ञानामध्ये मात्र भोगवाद किंवा चंगळवाद आहे, कन्झ्युमेरिझम. तर ह्या भोगवादामुळे आणि आपण त्यांची नक्कल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न चालू केलेला आहे आणि तोही एक मोठा धोका आपल्याला दिसतो आहे की नैसर्गिक आपत्ती त्यामुळेच वाढणार आहेत कदाचित. आता जी स्लाइड जी तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये मी एक प्रयोग सांगणार आहे तुम्हाला आणि हा प्रयोग झालेला आहे 1971 मध्ये पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटीच्या जेम्स रॉबर्ट हॅमॉक यांनी केलेला आहे. त्यांनी वर्तणुकीमध्ये उंदरांच्या काय बदल घडतात जेव्हा ते अधिक संख्येने असतात एकत्र, त्याचा त्याने अभ्यास केलेला आहे. आणि त्या अभ्यासामधून असं दिसून आलेलं आहे की या उंदरांच्या आक्रमकतेमध्ये अतिशय जास्त वाढ होते. त्याखेरीज त्यांचा जन्मदर कमी होतो, मृत्यूदर वाढतो, जीवनमान कमी होतं, रोग संवेदनशीलता वाढते आणि त्याचबरोबर रोग प्रतिकारक क्षमता मात्र कमी होते. तर या सगळ्यामुळे जे आता कोविड मध्ये चाललेलं आहे त्या संदर्भात मी हे मुद्दाम तुम्हाला सांगितलं की औद्योगिकरण, शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे गर्दी आणि गर्दीमुळे आक्रमकतेमध्ये वाढ आणि एकंदर जीवनमानामध्ये घट होण्याची अतिशय शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. पुढचा एक माझा महत्वाचा विचार असा मांडायचा आहे मला की मानववंशशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये काही टप्पे केले जातात. तुम्हाला सर्वांनाच अश्मयुग, धातुयुग वगैरे वगैरे माहिती आहे. ते अँथ्रोपॉलॉजी मध्ये किंवा मानववंशशास्त्रामध्ये हे टप्पे म्हटले जातात. पण मी थोडेसे वेगळे टप्पे इथे मांडतो आहे. पहिला टप्पा तुम्हाला दिसतोय मॅन विदिन नेचर, निसर्गांकित मानव. जेव्हा आपली प्रजाती उत्क्रांत झाली त्यावेळी विपुलता तर खूप होती आजूबाजूला, परंतु निसर्गामध्ये संकट जास्त होती माणसासाठी आणि त्यामुळे आपण या संकटांना घाबरून राहत असू आणि त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपण त्यांची भक्ती श्रद्धापूर्वक करत असू. त्यामुळे त्यावेळेचे देव जर तुम्ही बघितले तर विंचवाला देव म्हणायचे, पावसाला देव म्हणायचे, इत्यादी इत्यादी इत्यादी. तर अशा रीतीने आपण त्यावेळी निसर्गांकित होतो पूर्णपणे.
त्यानंतरची फेज किंवा त्यानंतरचा टप्पा होता तो निसर्ग स्नेही मानव असा टप्पा, मॅन विथ नेचर. या टप्प्यामध्ये आपण काय केलं, तर आपण प्राणी आणि वनस्पती यांना माणसाळवलं. म्हणजे काय, तर अन्न शोधत जाण्याऐवजी मी ते अन्न माझ्या परसदारात का पिकवू नये, म्हणून मी त्या ठिकाणी योग्य प्रकारची झाडं लावली ज्यापासून मला अन्न मिळेल, योग्य प्रकारचे प्राणी पाळले ज्यांच्यापासून मला मांस मिळेल, इत्यादी. परंतु हे सगळं करत असताना निसर्गाची साथ आपल्याला आवश्यक होतीच. त्यामुळे आपण त्यावेळी निसर्ग स्नेही होतो. परंतु त्यानंतर साधारणपणे 2 जागतिक युद्ध होऊन गेली, वर्ल्ड वॉर्स, आणि औद्योगिकरण सुरू झालं. मला वाटतं त्यावेळी निसर्ग स्पर्धक मानव किंवा मॅन अगेन्स्ट नेचर हा टप्पा सुरू झाला. या टप्प्यामध्ये आपण केलं काय, तर आपण निसर्गातली साधन संपत्ती अतिशय वेगाने वापरत गेलो. निसर्गाला ओरबाडून काढलं. प्रत्येक गोष्टीमध्ये निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला. आपण अगदी इंग्रजीमध्ये सुद्धा मदर नेचर म्हणतो. पृथ्वीलाही आपण आईची उपमा देतो, देशाला आपण आईची उपमा देतो. लक्षात घ्या, कुठलीही आई आपल्या मुलांनी केलेले प्रमाद, खोड्या या काही काळापर्यंत सहन करते आणि त्यानंतर मात्र बरोबर एक लगावून देते. तर अशा प्रकारे जेव्हा प्रमाद आपले वाढले, शिशुपालाचे 100 अपराध भरले, तेव्हा हा पुढचा टप्पा, नेचर अगेन्स्ट मॅन किंवा निसर्ग ताडित मानव, हा टप्पा येतो. किंबहुना असं म्हणता येईल मला की आपण ह्या टप्प्यातच सध्या आहोत. आणि त्यामुळेच ज्या काही आपत्ती आहेत, नैसर्गिक आपत्ती, त्यांची वारंवारता, त्यांची संख्या आणि त्यांची तीव्रता ही वाढत चाललेली आहे. आपण काय केलेलं आहे, काय प्रमाद केलेले आहेत निसर्गाच्या विरुद्ध, त्याचा थोडक्यात आढावा आपण आता घेऊया पटकन. पहिली गोष्ट म्हणजे आपण, मी सांगितलं त्याप्रमाणे, माणसाळवली प्राणी आणखीन वनस्पती, डोमेस्टिकेशन केलं त्यांचं. त्यामुळे काय झालं, निसर्गामध्ये असं कधीच आढळत नाही की एकाच प्रकारची झाडं जवळजवळ भरपूर सारी वाढलेली आहेत. कधीच आढळत नाही असं. पण त्याच्या विपरीत जाऊन आपण मात्र आमराया तयार केल्या, किंबहुना काजूच्या बागा तयार केल्या, किंवा भात शेती केली, किंवा इतर कुठल्या धान्यांची शेती केली. जास्तीत जास्त संख्येने झाडं कमीत कमी जागेमध्ये उगवायचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्याच बरोबर पशुपालनामध्येही तसंच. तुम्ही जर कुठल्याही प्रकारचा एखादा मॉडर्न गोठा बघितला तर तुम्हाला तिथे आढळेल की 6-6 इंचाची देखील जागा गुरांच्या मध्ये सोडली जात नाही. एकाच ठिकाणी ठेवून त्यांना फिरवत सुद्धा नाहीत. त्यांनी इलेक्ट्रिक मसाज त्यांना करायची अधूनमधून, एवढं फक्त होतं. लक्षात घ्या, हे सगळं फार निसर्गाच्या विपरीत आहे. आणि हे करत असताना आपण काही वनस्पती, काही प्राणी यांना झुकतं माप दिलं, कारण ते आपल्या फायद्याचे होते. आणि बाकीची ज्या नैसर्गिक झाडं किंवा प्राणी होते त्यांना मात्र आपण पाठीमागे लोटलं. दुसरं म्हणजे हे सर्व करत असताना आपण एक धोरण ठेवलं होतं. ते धोरणही निसर्गाच्या बरोबर विरुद्ध आहे. तुम्ही दुसऱ्या मुद्द्याच्या शेवटच्या भागामध्ये एक ब्रॅकेट जे कंसामध्ये दिलेलं आहे ते जर बघाल तर त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे, नेचर मॅक्झिमाइजेस फॉर ग्रॉस प्रोडक्शन वाईल मॅन मॅक्झिमाइजेस फॉर नेट प्रोडक्शन. समग्र उत्पादन ज्याला म्हटलं जातं, ते निसर्ग वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. पण माणूस काय करतो, तो नेट प्रोडक्शन म्हणजे निव्वळ उत्पादन, त्याला जे पाहिजे ते जास्तीत जास्त प्रकारे कसं मिळवता येईल. मग ते करण्यासाठी काय करतो आपण, तर आपण निरनिराळ्या प्रकारची खतं घालतो झाडांना, किंवा प्राण्यांची वजन वाढवण्यासाठी ग्रोथ हॉर्मोन्सचा वापर करतो, किंवा निरनिराळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स, जीवनाशक पेस्टिसाइड्स, प्रतिजैविक, आपण त्यांना जर काही रोग झाले प्राण्यांना पर्टिक्युलरली तर आपण त्यांना ते देत असतो. संप्रेरकांचा वापर करतो. आणि या सगळ्याचा अनिर्बंध वापर होत गेलेला आहे. ते सुद्धा निसर्गाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे मातीची जी नैसर्गिक क्षमता होती
की वेगवेगळ्या प्रकारची पोषकं ही झाडांना उपलब्ध करून देण्याची, त्याच्यावरती अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. आणि उपजाऊ जमिनीची अनुपजाऊ जमीन बनत चाललेली आहे. किंबहुना आपलं त्याच्यावरचं अवलंबित्व खतं आणखीन जीवनाशक हे वाढत चाललेलं आहे. त्याच्याच बरोबर आपण काय केलं तर आपण वन जी आहेत ते एकतर जाळून टाकली किंवा जंगलतोड केली अमर्याद. नद्या ज्या नैसर्गिकरित्या वाहत होत्या त्यांना निरनिराळ्या ठिकाणी बांध घालून धरणं बांधून अडवलं. आपण भूजल किंवा ग्राउंड वॉटर ज्याला म्हटलं जातं त्याचा उपसा अतिशय मोठ्या प्रमाणात केला. आपण जमिनीचं पुनःप्रापण केलं, रेक्लेमेशन ऑफ लँड. आणि हे करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेटलँड्स किंवा इनलँड वॉटर बॉडीज ज्याला म्हटलं जातं, जमिनीच्या आत असलेल्या वेगवेगळ्या जलस्रोतांची आपण भर घालून त्यांना हद्दपार केलं, तिथे जमीन निर्माण केली आणि त्या जमिनीचा विकास कामांसाठी वापर केला. आपल्याला इथे चित्रामध्ये दिसतंय एक डावीकडचं चित्र जंगलतोडीचं आपल्याला दिसतंय. त्याच्याच उजव्या बाजूला मोठं धरण दिसत आहे. मधल्या भागामध्ये फवारणी दिसते आहे शेतीमधली आणि त्याच्याच खाली खत ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक याच्याविषयीची चित्र आहेत. डावीकडे खाली तुम्हाला दिसतंय की भर घालून आपण समुद्र कसा पाठीमागे लोटतोय. उजव्या बाजूला तुम्हाला दिसतंय की ट्यूब वेल्स आपण किती खोल खणत चाललेलो आहोत. मला एक छान कार्टून दिसली माहिती जालावरती जी मी आता तुमच्या फायद्यासाठी इथे टाकलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एक झाड म्हणताय की माझे कुटुंबीय कागदाचे प्याले बनवण्यासाठी कुर्बान केले गेले, मला वाचवा कारण मी तुमची हवा शुद्ध करतोय. दुसरीकडे पुन्हा एकदा तुम्हाला शेख चिल्ली दिसतोय की झाडाला बांधलेला जो आहे तो त्याच्या गळ्यात फाशीच्या बंद्यासारखा आहे. जेव्हा केव्हा झाड तुटून खाली पडेल तेव्हा त्याला फाशी लागणार आहे. असो, पुढची आपण प्रमाद बघूया. एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ एनर्जी, ऊर्जेचा अमर्याद वापर, अमर्याद खाणकाम, मायनिंग, जीवावरण ज्याला म्हटलं जातं, बायोस्फिअर, त्यातल्या हवा, पाणी आणि जमीन या तिन्हीचा वापर आपण आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी म्हणून भरपूर प्रमाणात केलेला आहे. त्यामुळे काय होतंय थोडस पुढे बघूया. मटेरियल डेव्हलपमेंट किंवा ऐहिक, मटेरियल म्हणजे ऐहिक आपण इथे म्हणूया की ऐहिक विकासासाठी आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिशय जास्त प्रमाणामध्ये वापर केलेला आहे. मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं ट्रान्सपोर्टमुळे काय होतं तर फ्रॅगमेंटेशन ऑफ द हॅबिटॅट किंवा ज्याला म्हटलं जाईल आपल्याला अधिवासाचं विखंडन. हे आपण जेव्हा रस्ते तयार करतो किंवा लोहमार्ग तयार करतो किंवा वीज वाहक खांब तयार करतो, त्या सगळ्यामुळे अधिवासांचं खंडन होतं. आपल्या जीवनशैलीमुळे आपल्या मागण्या खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण नैसर्गिक संपत्तीचा नाश करतो आहोत. आपण अनेक प्रजातींना त्यांच्या विनाशाकडे, लोप पावण्याकडे ढकलत चाललेलो आहोत. आणि जी काही नैसर्गिक गती आहे, कारण जो जन्माला येतो तो केव्हा ना केव्हा मरतो, जसं जो उत्क्रांत होतो तो केव्हा ना केव्हा तरी लोप पावणारच असतो, परंतु नैसर्गिक गतीच्या कित्येक सहस्त्रपट जास्त गतीने आपण त्यांना लोप पावण्याला भाग पाडतो आहोत. पुन्हा एकदा काही चित्र आहेत या ठिकाणी. वरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय खाणकाम, त्याचबरोबर खालची डाव्या बाजूची 2-3 चित्र त्याच प्रकारची आहेत, खाणकामाची आहेत.
आणि उजवीकडे खालचं चित्र जे आहे ते रस्त्यांमुळे कसं विखंडन झालेलं आहे ते आपल्याला दिसत आहे. ह्या चित्रांमध्ये तुम्हाला काही ग्राफ दिसत आहेत. वरच्या ग्राफ्समध्ये ग्लोबल वॉर्मिंग कशा प्रकारे वाढत चाललेलं आहे. कशामुळे? तर मिलवर्म्स, दूध, पोर्क, चिकन आणि बीफ या निरनिराळ्या प्रकारच्या मांसाहारामुळे ग्लोबल वॉर्मिंग किती वाढतंय ते दाखवलंय. त्यानंतरच्या ग्राफमध्ये तुम्हाला ऊर्जेचा वापर दिसतोय. ह्याच प्राण्यांना पोसण्यासाठी केलं गेलेलं आणि याच प्राण्यांसाठी वापरली जाणारी जमीन या सगळ्याचा एक तौलनिक अभ्यास या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि आपल्याला असं दिसतंय की जितकं आपण खालच्या बाजूला म्हणजे मिलवर्म्स किंवा मिल्क अशा प्रकारे आपण जर आपलं अन्न ठेवलं तर आपण प्रदूषण थोडस कमी करू. खालच्या ग्राफमध्ये तुम्हाला दिसतंय एनर्जी कन्झम्पशन निरनिराळ्या गोष्टींसाठी. डावीकडच्या भागात तुम्हाला दिसतंय बिल्डिंगसाठी, इंडस्ट्रीज बिल्डिंग म्हणजे वसाहतींसाठी, उद्योगांसाठी, वाहतुकीसाठी आणि वीज तयार करण्यासाठी कसा वापर वाढतोय ते आपल्याला दिसतंय. 2015 पासून प्रोजेक्टेड पुढे 2040 पर्यंत ही परिस्थिती कशी होणार आहे ते आपल्याला इथे दिसतंय. उजवीकडे तेच आहे, फक्त आपण इंधनाचा कुठला प्रकार तो पाहतोय. लिक्विड्स जे चटणीच्या रंगात दिसतंय तुम्हाला कॉलम. दुसरा ब्लू रंगात दिसतोय तो नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू. त्यानंतरचा निळ्या रंगातला जो कॉलम दिसतोय तो कोळसा. आणि सगळ्यात शेवटी रिन्युएबल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण तिथे म्हणूया की जलविद्युत आहे किंवा वाऱ्यापासून तयार केलेली वीज इत्यादी इत्यादी. आणि सगळ्यात शेवटी न्यूक्लिअर पॉवर आहे. तो कॉलम अतिशय छोटा आहे आणि तो वाढत नाहीये, कमीही होत नाहीये, तो तेवढाच राहताना आपल्याला दिसतोय. या ग्राफमध्ये आपल्याला दिसतंय एक्सटिंक्शन आपण प्राण्यांचं वनस्पतींचं कसं वाढवत नेलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी 2 रंगाच्या लाईन्स दिसत आहेत. त्यापैकी जांभळी लाईन आहे ती माणसाची लोकसंख्या कशी वाढती आहे 1800 पासून ते 2000 पर्यंत कशी वाढत गेलेली आहे किंवा 2020 पर्यंत कशी वाढत गेलेली आहे ते आपल्याला दिसतंय. आणि जवळजवळ त्याला समांतर असा दुसरा ग्राफ आपल्याला दिसतोय, दुसरी लाईन दिसते आहे ती एक्सटिंक्शनची आहे. म्हणजे जे विलोपन होत आहे प्राण्यांचं आणि वनस्पतींचं ते आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी. आणि तुम्हाला दिसतंय की दोन्ही त्याच वेगात वाढत आहेत. कदाचित ग्रीन लाईन जी आहे ती अतिशय स्टीपली वरती जाते आहे, अतिशय भरकन वरती जाते. त्यामुळे आपल्या लोकसंख्येबरोबर आपण इतर प्राण्यांची मात्र घट निर्माण करत आहोत. आपण त्याच्याच बरोबर जे प्रमाद करतो आहोत त्याची पुढची लिस्ट अशी आहे. अमर्याद औद्योगिकरण आणि शहरीकरण करत चाललो आहोत आपण. त्याच्याच बरोबर अमर्याद प्रदूषण होत चाललेलं आहे. अणु चाचण्या, अण्वस्त्रांचा विकास आणि अगदी अणुऊर्जेचा शांततामय वापर हे सुद्धा निसर्ग. त्यानंतर आहे अवकाश कार्यक्रम आपला, स्पेस प्रोग्राम्स. आपण सोडत असलेले उपग्रह, अंतराळ स्थानं आपण तयार केलेली आहे, स्थानकं तयार केलेली आहेत. किंवा या सगळ्यामुळे होणारा अंतराळातला कचरा आहे, हे सर्व सुद्धा निसर्गाच्या विपरीत चाललेलं आहे. आपण जो आपलं संरक्षण करतो अशा ओझोन आवरणाची क्षती करत चाललेलो आहोत. आणि नंतर आहे अमर्याद कर्ब उत्सर्जन, कार्बन एमिशन. हे अतिशय वाढत्या वेगामध्ये आपण करतोय, ज्यामुळे वैश्विक तापमान वृद्धी आणि वैश्विक हवामान बदल होत चाललेले आहेत. आणि आता परिस्थिती अशी आलेली आहे की हवामान आणीबाणी आलेली आहे. थोडस पुन्हा एकदा चित्रांच्या रूपामध्ये हेच आपल्याला दिसतंय. डावीकडे तिन्ही चित्र जी दिसत आहेत ती आपल्याला प्रदूषण आणि
औद्योगिकरण या विषयातली दिसत आहेत. मधलं चित्र जे आहे ते न्यूक्लिअर टेस्ट कशा वाढत गेलेल्या आहेत त्या संदर्भात आहे. उजवीकडे वरती आपल्याला दिसतंय अवकाश कचरा कसा वाढलेला आहे. 1957 मध्ये अवकाश आपलं अगदी क्लिअर होतं, अंतराळ क्लिअर होतं पृथ्वीच्या भोवतालचं. 1992 मधली स्थिती बघा आणि त्यानंतर 2015 मधली स्थिती बघा. 15 मधली स्थिती अशी आहे की आता आपल्याला बाहेरून पृथ्वीचं दर्शन नीट होतही नाहीये. आपण सगळाच कचरा आहे असं म्हणणार नाही. उपग्रह सुद्धा कचऱ्यासारखेच सोडलेले आहेत आपण. आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीच्या भोवतालची परिस्थिती जी अंतराळ जे आहे ते सगळं क्लटर झालेलं आहे. त्या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. उजवीकडचा खालचा जो चित्राचा भाग आहे दिसतोय तुम्हाला, त्याच्यामध्ये स्ट्रॅटोस्फिअर, पृथ्वी सगळ्यात खालचा कोरचा भाग आहे. त्याच्या बाहेर ट्रोपोस्फिअर आहे. ट्रोपोस्फिअर म्हणजे जिथे आपल्याला ढग वगैरे दिसतात तो भाग. त्याच्यावरती स्ट्रॅटोस्फिअर आहे आणि या दोन्हीच्या मध्ये ओझोन लेअर आहे. त्या ओझोन लेअरला आपण भोक पाडलेली आहे. ती कशामुळे पाडली तर रेफ्रिजरेटर गॅसेस जे पूर्वी होते, CFCs, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, ते काहीही न होता त्या स्ट्रॅटोस्फिअर पर्यंत पोचायचे आणि तिथल्या ओझोनची मात्र त्यांची अभिक्रिया होऊन ओझोनचं रूपांतर ऑक्सिजन मध्ये व्हायचं आणि त्यामुळे ती छिद्र पडलेली आहेत. ती छिद्र पडली आपल्याला माहित झाल्यानंतर आपण CFCचं प्रोडक्शन बंद केलं, उत्पादन बंद केलं. त्याच्याऐवजी वेगळे रेफ्रिजरंट्स आपण वापरायला सुरुवात केली. परंतु अजूनही ती भोक मात्र काही सांधली गेलेली नाहीयेत. त्यामुळे काय होतंय तर अल्ट्राव्हायोलेट अतिनील किरण ही जास्त प्रमाणात पृथ्वीवरती येत आहेत आणि म्हणून कदाचित कॅन्सर सारखा रोग जास्त बळावत चाललेला आहे. आपण थोडक्यात बघितलं की आपले प्रमाद काय आहेत ते सगळे एकत्र करून निसर्ग आपल्याला परत देतोय. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा जो टप्पा आहे की निसर्ग आता आपला सूड घेतोय तो सुरू झालेला आहे. तर हे कसं काय होऊ शकेल? तर मी म्हटलं त्याप्रमाणे की आपले छोटे छोटे प्रमाद एकत्र करून आपल्याला पुळकं करून ते निसर्ग परत करत असतो. आपल्याला दिसतंय की आपले ऋतुचक्र जी आहेत ती पूर्णपणे बदललेली आहेत. पाऊस हा विचित्र झालेला आहे. नको त्यावेळी पडतो, हवा त्यावेळी अजिबात पडत नाही. 3 महत्वाचे बदल आपल्याला पावसामध्ये झालेले दिसतात. माझ्या लहानपणी मला आठवतंय की पावसाळाभर 4 महिने सतत रिपरिप चालू असायची आणि त्यामुळे कमी वेगामध्ये पडणारा पाऊस हा जमिनीत योग्य प्रकारे मुरत होता. आता असं दिसतं की एखादा दिवस, एखादा तास दिवसातला अतिशय जोरात पाऊस पडतो, रस्त्यावरती पाणी साचतं आणि ते पटकन समुद्राला मिळतं जाऊन. दुसरा महत्वाचा बदल झालेला आहे तो असा की हे पावसाचं प्रमाण आपण म्हटलं, एकंदर पावसाची जे पर्जन्यमान आपण ज्याला म्हणतो तेही थोडस विचित्र झालेलं आहे. एखाद्या वर्षी पाऊस खूप जास्त पडतो, 116% सरासरीपेक्षा. दुसऱ्या वेळी तो 87% पडतो. लक्षात घ्या, एके वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान होतं शेतीचं, दुसऱ्या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे नुकसान होतं, मग कधीतरी अकाळी पाऊस पडतो म्हणून नुकसान होतं, कधीतरी गारपीट होते म्हणून नुकसान होतं. एकंदरीत काय तर शेतीपासूनचे उत्पन्न जे आहे ते एकतर कमी किंवा अनिश्चित झालेलं आहे आणि त्यामुळे उपासमारीची पाळी खूप जास्त प्रमाणात येते. या कोविडच्या आपत्तीमध्ये आपल्याला एक दिसतंय की खायला आपल्याला अन्नच लागतं, पैसे खाता येत नाहीत. आणि जर अन्न पिकण्याच्या प्रमाणामध्ये घट झाली तर निश्चितच आपल्याला उपासमारीमुळे मरायला लागेल. तर मी म्हटलं त्याप्रमाणे नैसर्गिक, त्या खरोखरीच नैसर्गिक आहेत की नाही हा जरा प्रश्नच आहे. पण या नैसर्गिक आपत्तींमुळे जीव आणि मालमत्ता या दोन्हीचं नुकसान जास्त प्रमाणात होऊ लागलेलं आहे. या आपत्तींची वारंवारता आणि तीव्रता दोन्ही वाढत चाललेली आहे. यामध्ये अर्थक्वेक्स किंवा भूकंप, धरणीकंप असतील,
किंवा लँडस्लाइड्स, भूस्खलन असेल, किंवा क्लाउड बर्स्ट, ढगफुटी असेल, किंवा वादळं असतील निरनिळ्या प्रकारची, या सगळ्या विपदांची वारंवारता वाढती आहे. तुम्ही जर गुगल आंटीला विचारलं तर तुम्हाला खूप जास्त, मी पुढच्या स्लाइड मध्ये दिलेलं आहे थोडस, पण तुम्हाला खूप जास्त माहिती त्याबद्दल मिळू शकेल. मी ती सर्व सांगून तुम्हाला बोर करणार नाही आता. पण याच्यामध्ये एक भाग असाही आहे की आपण साथीचे रोग जे आधीचे होते त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे, आणि म्हणून निसर्गाकडे नवीन शस्त्र हे या विषाणूंच्या स्वरूपातलं आलेलं आहे. आणि हे विषाणू हे पटकन बदलू शकतात स्वतःला, आणि त्यांनी स्वतःमध्ये केलेला बदल जो आहे त्यामुळे त्यांच्यावरती औषध नाही. तर अशा बिना औषधाच्या रोगांमुळे माणूस मारण्या किंवा लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न हा निसर्ग करताना आता आपल्याला दिसतोय. अशा प्रकारची आपत्ती कदाचित COVID-19 वरती औषध येईल, औषध म्हणण्याच्या लस आपण म्हणूया, लस येईल. परंतु याचा अर्थ आपल्याला पूर्णपणे धोका टळला असा होईल का? तर नाही. कदाचित दुसरा कुठला तरी विषाणू हा पुन्हा एकदा परिवर्तित होईल आणि याच्याच सारखा किंबहुना यापेक्षाही जास्त तीव्र आजार निर्माण करेल, सांगता येत नाही. हे कसं आहे की वन डे क्रिकेट मॅच सारखं आहे. आपली इनिंग संपलेली आहे, आपण आपल्या ताकदीप्रमाणे निसर्गावरती वार केलेले आहेत, आणि आता इनिंग ही निसर्गाची सुरू झालेली आहे, आणि या निसर्गाने अतिशय धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे रोग हेही निसर्गाच्या हातातलं एक शस्त्र आहे लोकसंख्या नियंत्रित करण्याचं. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जे वेगवेगळ्या प्रकारच्या परजीवींमुळे होणारे रोग, जसे आदिजीव किंवा प्रोटोझोन किंवा नेमॅटोड्स ज्याला म्हटलं जातं, इन्सेक्ट्स किंवा कीटक, अशा वेगवेगळ्या परजीवींमुळे होणारे रोग जे आहेत ते आपण नियंत्रणाला शिकलेलो आहे. आपण त्यांच्या साठी वापरण्याची वेगवेगळ्या प्रकारची औषधं ही निर्माण केलेली आहेत, आणि आपल्याला सर्व ज्ञान आहे त्यांना कसं नियंत्रणात आणायचं. पुष्कळशे व्हायरल डिसीजेस आहेत, ते आपोआप बरे होणारे असतात. सर्दीसारखा सर्दी होते, त्याला तुम्ही औषध नाही घेतलं तरी देखील आठवड्याभरामध्ये 10 दिवसामध्ये तुम्ही ठीक होता. त्यापैकी काही साथीचे रोग, काही वैश्विक साथीचे रोग, स्मॉल पॉक्स असेल म्हणजे देवी, गोवर, कांजिण्या, पोलिओ, फ्लू, यातल्या काही आपण पूर्णपणे निर्मूलन केलेलं आहे, त्यांचं काही बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आहेत. HIV, इबोला, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, अशा प्रकारचे विषाणू अधूनमधून डोकं वर काढत असतात, पण त्यांनाही आपण बऱ्यापैकी नियंत्रणात आणलेलं आहे. कोरोना हा एक ग्रुप आहे विषाणूंचा, आणि ते त्या ग्रुप मधले सगळे जे विषाणू आहेत, त्या गटातले सगळे विषाणू आहेत, ते आपल्या श्वसन संस्थेवरती वार करीत असतात. त्यापैकी COVID-19 हा जो विषाणू आहे, हा रायनायटिस किंवा सर्दी सारख्या लक्षणांपासून ते न्यूमोनिया सारखे आजार निर्माण करत असतो. आपल्याला असं आढळलेलं आहे की 80% लोकांमध्ये सिव्हिअरिटी फार कमी असते, तीव्रता फार कमी असते या सिम्पटम्सची. परंतु जे राहिलेली 20% आहेत त्यांना मात्र तीव्रता जास्त जाणवते, परंतु तरी मृत्यू दर अजून खूप कमी आहे. 1 ते 3% याच्यामध्ये हा मृत्यू दर आहे, आणि तो सुद्धा वेगवेगळ्या वयोगटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहे. इथे एक तुम्हाला ग्राफ दिसतोय, पूर्ण वाचता येणं फार अवघड आहे, पण त्याच्या अगदी बुडाशी तळाशी खालच्या बाजूला जी छोटीशी लाईन दिसते आहे, ते
नैसर्गिक विपत्तीमुळे, आपदांमुळे मेलेल्या लोकांची आहे संख्या 1.2 मिलियन. आणि सगळ्यात वरचा जो बार आहे तो आहे हृदरोगांमुळे मरणाऱ्या लोकांची संख्या. ध्यानात घ्या तुम्ही किती मोठा फरक आहे. हृदरोगामुळे 365 मिलियन एवढे लोक मरतात. त्याच्या खालोखाल कॅन्सर आहे, त्याच्या खालोखाल न्यूनेटल डिसीजेस. न्यूनेटल म्हणजे जन्म झाल्याबरोबर लगेच येणारे आजार. तर अशा प्रकारे जर तुम्ही वेगवेगळे आजार बघितले तर मनुष्याने बाकीच्या सर्व आजारांवर नियंत्रण मिळवलेलं आहे. नॅचरल डिझास्टर सध्या तरी अतिशय कमी लोक त्यामुळे मेलेले आहेत. परंतु हा ग्राफ बरोबर आता उलटा होण्याची शक्यता आहे. हा जो आपण शेवटचा टप्पा गाठलेला आहे की निसर्ग ताडित मानव, याच्यामध्ये हा ग्राफ उलटा होण्याची शक्यता खूप जास्ती आहे. किंबहुना याच्यातले सर्व जी वेपन्स आहेत, ही सर्व शस्त्र जी आहेत ती निसर्ग आपल्या विरुद्ध वापरण्याची तयारी करतोय. ही देखील शस्त्र आहेत निसर्गाच्या हातातली. तुम्हाला डावीकडच्या वरच्या फोटोमध्ये दिसतंय धरणीकंपामुळे काय होतं. त्याच्या खालोखाल त्याच्या खालच्या जो फोटो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय भूस्खलन. मधला फोटो सायक्लोन किंवा चक्रीवादळाचा आहे. उजवीकडे वरती तुम्हाला दिसतंय पूर, त्याच्या खाली हिमवादळ दिसतंय. मी मगाशी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे माहिती जालामध्ये तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळेल. मी पहिली साईट या ठिकाणी लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये एक्झॉस्टिव्ह लिस्ट्स आहेत. नॅचरल डिझास्टर्समुळे वेगवेगळ्या झालेली मनुष्यहानी याचं अगदी 1800 किंवा त्याच्याही आधीपासून ते आतापर्यंतच पूर्ण इन्क्लुजन त्याच्यामध्ये आहे. तेव्हा जरूर तुम्ही ती साईट बघा. त्याच्याच बरोबर एक अतिशय आवडती माहिती आपल्याला माहिती ज्याला कायम दिसते ती म्हणजे टॉप 10. तर त्याची दुसरी साईट दिलेली मी त्याच्यामध्ये 10 सिग्निफिकंट नॅचरल डिझास्टर्स इन द वर्ल्ड इन लास्ट डिकेड 2010 ते 2020 या दरम्यान झालेल्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्याच्या खाली गेल्या 15 वर्षामध्ये भारतामध्ये नैसर्गिक आपत्ती कुठल्या आल्या आणि त्याचा परिणाम काय झाला याचं वर्णन आहे. तर आता थोडस भविष्याकडे आपण वळूया. आता आपल्याला वाटतंय की कोविड हे फार मोठं संकट आहे, पण त्याच्या पाठोपाठ येऊ घातलेलं संकट आहे रिसेशन. रिसेशन म्हणजे थोडक्यात आर्थिक मंदी. ही आर्थिक मंदी कोसळणारच आहे त्याच्या पाठोपाठ. क्लायमेट चेंज किंवा वैश्विक हवामान बदल हे देखील फार मोठ्या प्रमाणात आपल्यावरती हल्ला करणार आहेत. आणि हे सर्व होत असताना त्याच्या पाठीमागे दिसणारी सगळ्यात मोठी आपत्ती आहे ती बायोडायव्हर्सिटी कोलॅप्स. जैवविविधता पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावरती आलेली आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो की मास एक्सटिंक्शन. आतापर्यंत 5 अशी मास एक्सटिंक्शन होऊन गेलेली आहेत आणि आता हे 6वं मास एक्सटिंक्शन जे आहे ते आता येऊ घातलेलं आहे. मी थोडासा अभ्यास केला त्याचा आणि मला असं आढळून आलं की साधारणपणे 2 लागोपाठ येणाऱ्या बायोडायव्हर्सिटी कोलॅप्स किंवा एक्सटिंक्शन मास एक्सटिंक्शन्स मध्ये साधारणपणे 70 दशलक्ष वर्षांचा अंतर आहे, साधारणपणे म्हणतोय. आणि आता शेवटचं जे मास एक्सटिंक्शन झालं त्यानंतर 66 दशलक्ष वर्ष झालेली आहेत. त्यामुळे त्याही एका अंदाजाप्रमाणे आपल्याला असं म्हणता येणार आहे की पुढचं संकट जे आहे ते पूर्ण प्रलयाचं असणार आहे. तर या पुन्हा एकदा पीपिंग इनटू फ्युचर, भविष्यामध्ये थोडंसं डोकावायचं, तर आपल्याला असं दिसेल की कोविडमुळे आपल्याला खूप मोठी शिक्षा मिळाली, पण हेही दिवस जाणार आहेत.
पण हे दिवस जेव्हा जातील तेव्हा आपण योग्य धडे घेतले असतील का त्यापासून? आपण आपल्या आयुष्याची औद्योगिकरणाची, शहरीकरणाची, प्रदूषण करण्याची किंवा झाडं तोडण्याची वेग आपण कमी करणार आहोत का? आपण आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीपासून नैसर्गिक साधन संपत्तीच्या रक्षणाकडे वळणार आहोत का? आपण स्वावलंबी बनणार आहोत का? आता हे स्वावलंबन कदाचित तुमच्या घरापुरतं असू शकेल, जे आपण नोकर मंडळींचा वापर न करता जगू शकतो हे आपल्याला आढळून आलेलं आहे. ते पुढे नेणार आहोत का तसंच? किंवा आपले डॉक्टर्स, स्वीपर्स, पोलीस किंवा ट्रान्सपोर्टर्स, शाळा, महाविद्यालय यांच्यावरचं आपलं अवलंबित्व कमी होणार आहे का? किंवा आपण जे प्रदूषणकारी तंत्रज्ञान आहेत, त्यांचा वापर करणं सोडून पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान वापरणार आहोत का?